संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे आणि अजित पवारांची आता सर्किट हाऊसला भेट होणार आहे। विजय घाडगे केएम हॉस्पिटलमधनं रुग्णवाहिकेनं सर्किट हाऊसला जाणार आहेत। परंतु मला निरोप आला की उद्या अजितदादा पुण्यातच आहेत, म्हणून मी पुण्यात मुक्काम केला। त्यांनी सांगितलं मला की 11 वाजता आज सकाळी भेटायचंय त्यांच्या लोकांनी। 11 झाले, 12 झाले, आता मला वाटतं 2 वाजायला लागलेत, तरीही निरोप नाही। आता निरोप आला 1 तासापूर्वी। निरोप आल्याच्या नंतर असं ठरलं की 5 लोकांचं शिष्टमंडळ त्यांना भेटायला आलं पाहिजे आणि 5 लोकांमध्ये काय चर्चा व्हायची ती होईल। पण आम्ही सांगितलं की दादा, मला 5 लोकांनी मारलेलं नाही, मला कमीत कमी तुमच्या 30-40 लोकांनी मारलेलं आहे। माझ्यासोबत शेतकऱ्याची पोरं आलेत सगळे। त्या शेतकऱ्यांच्या पोरांना तुमचं उत्तर ऐकायचंय। महाराष्ट्राला तुमच्या तोंडून उत्तर ऐकायचंय। शेतकऱ्याच्या पोरावर का हल्ला तुमच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी केला, त्याचं उत्तर ऐकायला माझ्यासोबत शेतकऱ्यांची पोरं आलेली आहेत। तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे सगळ्याच्या समोर। काय पोलीस प्रशासनानं आम्हाला सांगितलं की काही सिक्युरिटीचा विषय असू शकतो, काही असू शकतं, तरी आम्ही आमच्या वतीनं शब्द दिला होता ही शेतकऱ्यांची पोरं आहेत, चुकीच्या पद्धतीनं काही करणार नाहीत आणि दगाफटका करणारी आमची शेतकऱ्यांची औलाद नाही, हा शब्द आम्ही डिपार्टमेंटला दिला। तरी सुद्धा आम्हाला प्रेशर करण्यात आले की तुम्ही 5 लोकांचं शिष्टमंडळ घ्या आणि दादांना भेटा। तरी आम्ही 5 लोकांवरही तयार झालो, पण आमची एक अट होती की मीडियाला समोर घ्या, जेणेकरून दादासोबत काय चर्चा झाली ही महाराष्ट्राला कळली पाहिजे, ही माझी मागणी होती। पण ती मीडियाला बी नको म्हणतायत। यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी उभारल्या आणि बंद दाराआड चर्चा झाल्याच्या नंतर ती सगळ्या चळवळी संपलेल्या आहेत, एक लक्षात घ्या। मी असा कार्यकर्ता कुण्या राजकीय नेत्याला भेटायला हपापलेला नाही। माझ्यावर अन्याय झालाय, माझ्या कार्यकर्त्यांना मारले, शेतकऱ्यांच्या पोरावर त्या राष्ट्रवादीच्या गुंडांनी हल्ला केलाय, याचा फक्त मी दादांना उत्तर विचारायला या ठिकाणी आलेलो आहे। दादांनी ते आमच्यासमोर ऐकायला पाहिजे होतं आणि मीडियाला समोर घेऊन आमच्यासोबत चर्चेला तयार व्हायला पाहिजे होतं, मन मोठं करून। कारण तुमचा कृषी मंत्री चुकलाय, तुमचा राष्ट्रवादीचा युवकचा प्रदेशाध्यक्ष चुकला, हे तुम्ही मान्य केलं पाहिजे। त्याची पक्षातून हकालपट्टी करून किंवा त्याचा राजीनामा घेऊन दादा ह्या शेतकऱ्यांच्या पोराला मारलेलं माघारी येणार नाही। शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला एकट्या विजय घाडगेवर किंवा छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला म्हणजे काय हे आम्ही निमित्त ठरलोय? तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला केलाय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर तुम्ही हल्ला केलेला, एक लक्षात घ्या। आता काय ठरलंय? माझं असं ठरलंय, आता मी अजित पवारांना बिना कॅमेऱ्याचं आणि बिना मीडियाचं भेटणार नाही। कारण राजकीय पुढाऱ्यांनी आतापर्यंत सगळ्या चळवळी बंद दरवाजा आड बोलावून घेऊन सगळ्या बंद पाडून टाकल्यात, म्हणून मला ही चळवळ बंद पडू द्यायची नाही। अजित पवारांची भेट झाली हरकत नाही, मी इथून आता थेट लातूरला जातोय, तिथं जाऊन माझी आंदोलनाची पुढील दिशा माझ्या कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवतो। अजिबात जाणार नाही, अजिबात। माझं दादांचं काही बोलणं झालेलं नाही, त्यांच्या लोकांचे निरोप आमच्या लोकांसोबत सुरू आहेत। त्यांना सगळ्या गोष्टी मी सांगितल्या, त्यांना मी सांगितलं होतं मी एकटा येतो, ठीक आहे, माझे 5ही लोक नको आहेत, मी एकटा येतो, फक्त मीडिया समोर राहू द्या, मीडिया समोर राहू द्या। कारण मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळायला पाहिजे की शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला झाला आणि अजितदादांनी तुम्हाला काय बोललंय, हा माझा विषय होता। 11ला भेटू म्हणून त्यांच्या लोकांनी सांगितलं होतं, पण आम्ही सांगितलं होतं की बाबा आम्हाला ऑन कॅमेरा भेटायचंय, मीडियाच्या समोर भेटायचे। कार्यकर्त्यांसह आणि मीडियासह भेटत नाही, ते भेटत नाहीत मला। त्यांना विदाऊट मीडिया आणि कॅमेरा, आमचा कॅमेरा सुद्धा असला तरी मी म्हणलो होतं आमचा एखादा कॅमेरा असला तरी भेटू, काय अडचण नाही, पण त्यालाही तयार नाही त्यांची लोक। त्याच्यामुळे मी आता अजितदादांना भेटणार नाही। मी भूमिका जाहीर केली की आता मी इथून सरळ मी थेट लातूरला जातोय। लातूरला जाऊन मी माझी पुढील भूमिका माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट शेतकऱ्याच्या बांधावून मी भूमिका जाहीर करणार। मला पोलिसांनी कोण सांगितलं आपल्याला लिस्ट काढायला? कोणीतरी पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी सांगितले की तुमच्या 10 लोकांचं शिष्टमंडळ तयार करा। 5 लोकांचं म्हणलं होतं, आम्ही 10 लोकांचं दिलं होतं ऑन कॅमेरा। ते आमचा कॅमेरा, मीडियाचा नाही।
आम्ही आमच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला आम्ही मीडियाला देणार होतो, परंतु त्यालाही तयार नाहीत ते. भीतात का अजित पवार? आता मला माहित नाही, आता महाराष्ट्राला माहित आहे दादा भिणारे नाहीत. पण आज काय झाले मला काही कळायला मार्ग नाही. छावाची दास्ती घेतली काय दादा? मला माहित नाही. छावा परत आली का? अहो पूर्वीची छावा आहे ही, फक्त आमची कार्यपद्धतीत आम्ही चेंज केला होता. परंतु तुम्ही आमच्यावर हल्ला केला, आम्ही तुमच्याकडे एक न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आलेला असताना आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.